आज आपल्याला बनवायचे आहे महाराष्ट्रीयन स्पेशल कोथिंबीर वडी, खुसखुशीत, खमंग, कुरकुरीत, अगदी वेगळ्या पद्धतीने। तर त्याच्यासाठी इथे मी घेतलेली आहे हरभरा डाळ। ती आपल्याला 4 ते 5 तास छान भिजू घालून घ्यायची आहे। पाणी निथळून काढायचं, मिक्सरच्या भांड्यात टाकायची। नंतर आवडीनुसार मिरची, लसण, अद्रकचा तुकडा, जिरे टाकून याला बारीक वाटून घ्यायचं। एका भांड्यामध्ये काढून त्याच्यामध्ये थोडंसं धन जिरं पूड, हळद आणि चवीपुरतं मीठ। इथं आपल्याला छान क्रिस्पी पण येण्यासाठी तांदळाचे पीठ 2 चमचे तांदळाचे पीठ टाकायचे आणि बाइंडिंग छान येण्यासाठी, घट्टसर पण येण्यासाठी ज्वारीचं पीठ अर्धा वाटी, पांढरे तीळ आणि ओवा टाकून आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। थोडंसं स्वच्छ धुवून घेतलेली बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर टाकायची आहे आपल्याला आणि छान पीठ मिक्स करून घ्यायचं आहे। जर पीठ पातळ झाले असेल तर थोडेसे ज्वारीचं पीठ अजून ऍड करायचं। इथं स्टीम करण्यासाठी ठेवायचं आहे। त्या छान स्टीम पात्राला तेल लावून घ्यायचं आहे। छान रोल आकार मीडियम साईजचे रोल बनवून घ्यायचे। कढईमध्ये पाणी ठेवायचं गरम करण्यासाठी आणि हे स्टीम करण्यासाठी ठेवायचं। छान एकाच आकाराचे आपल्याला हे गोल इथं रोल करून घ्यायचे आहेत आणि स्टीम करण्यासाठी ठेवायचं। इथे 10 ते 15 मिनिटं स्टीम झालं की बघा स्टीम झालेला आहे। काढून घेऊन हे आपल्याला व्यवस्थित थंड करून घ्यायचे। थंड झाले की आपल्याला याच्या छान वड्या पाडून घ्यायच्या आहेत। तर थंड झाले की व्यवस्थित वड्या पडतात एकदम। तर हे थंड झालेलं आहे, तोपर्यंत गरम तेल करण्यासाठी ठेवायचं आहे। गरम तेल झालं की बघा मस्त वड्या आपल्याला त्याच्यामध्ये टाकून घ्यायच्या। छान सोनेरी कलर येऊपर्यंत आपल्याला ह्या वड्या तळून घ्यायच्या आहेत। मस्त क्रिस्पी आणि खमंग ह्या आपल्या वड्या तळून घेतलेल्या आहेत वड्या आपण इथे बघा छान तयार झालेल्या आहेत। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल ना, नक्की लाईक करा, शेअर करा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा। अगदी खुसखुशीत, खमंग आणि कुरकुरीत।